Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester, and the subject code is 22563. Okay. We are discussing our second unit, that is milling machine and milling processes. Up to milling operations we have finished in last video. Now we will continue with next points. ओके, तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये मिलिंग ऑपरेशन्स बघितले होते. आता आपण या व्हिडिओमध्ये कटिंग पॅरामीटर्स इन मिलिंग अँड डिवायडिंग हेड ओके म्हणजे काय बघूया. सो वी स्टार्ट विथ कटिंग पॅरामीटर्स. कटिंग पॅरामीटर्स इन मिलिंग. फर्स्ट आहे कटिंग स्पीड, फीड अँड डेप्थ ऑफ कट. ओके, तर हे कटिंग पॅरामीटर्स आहेत इन जनरल जे प्रत्येक मशीनवरती यूज केले जातात आणि मिलिंगमध्ये देखील. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ कटिंग स्पीड. तर आता कटिंग स्पीड म्हणजे काय बघा. द कटिंग स्पीड ऑफ मिलिंग कटर इज इट्स पेरिफेरल लिनियर स्पीड रिझल्टिंग फ्रॉम रोटेशन. इट इज एक्सप्रेस्ड इन मीटर पर मिनिट. ओके, तर कटिंग स्पीड म्हणजेच काय, मिलिंगमध्ये काय असतं, आपलं पेरिफेरल लिनियर स्पीड असतं मिलिंग कटरचं, त्यालाच काय म्हणतो आपण कटिंग स्पीड. ओके, आणि कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं, मीटर पर मिनिटमध्ये. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, कटिंग स्पीड व्ही इज इक्वल टू पाय डी एन अपॉन 1000 मीटर पर मिनिट. ओके, वेअर व्ही इज इक्वल टू कटिंग स्पीड, डी इज इक्वल टू डायमीटर ऑफ कटर अँड एन इज इक्वल टू स्पीड ऑफ कटर इन RPM. ओके, तर कटिंग स्पीड आपण हे असं कॅल्क्युलेट केलं जातं, व्ही इज इक्वल टू पाय डी एन अपॉन 1000 मीटर पर मिनिट. देन सेकंड पॅरामीटर आहे फीड. The feed is defined as the rate at which workpiece advances under the cutter. Okay, तर फीड म्हणजेच काय आहे, तुमचं वर्कपीसचं फीड आणि कटरची मुवमेंट याच्यामधलं काय रिलेशन आहे. ओके, द रेट ॲट विच वर्कपीस ॲडव्हान्सेस अंडर द कटर. इट इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स मेजर्ड बिटवीन द ओरिजिनल अँड फायनल सरफेस ऑफ द वर्कपीस मेजर्ड इन MM. ओके, आणखी इन अदर वर्ड सांगायचं झालं तर हे काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे बिटवीन तुमचं ओरिजिनल आणि फायनल सरफेस वर्कपीस. ओके, आणि कशामध्ये मेजर करतो आपण, MM मध्ये. ओके, म्हणजेच काय, फीड म्हणजे थोडक्यात काय, आपला वर्कपीस ॲडव्हान्सेसचा रेट आहे. ओके, अंडर तुमचं रोटेटिंग कटर, यालाच काय म्हणतो आपण फीड म्हणतो. आता मिलिंगमध्ये हे 3 पद्धतीनं आपल्याला फीड देता येतो. फर्स्ट आहे फीड पर टूथ, सेकंड आहे फीड पर कटर रिव्होल्यूशन, लास्ट आहे फीड पर मिनिट. ओके, आता फीड पर टूथ म्हणजे काय बघा, इट इज द डिस्टन्स द वर्क मूव्स इन MM पर टूथ ऑफ मिलिंग कटर. ओके, आपल्याला फीड पर टूथ जर ते असेल तर ती काय असतं, वर्कपीस मूव्स इन MM पर टूथ ऑफ मिलिंग कटर. ओके, सेकंड आहे फीड पर कटर रिव्होल्यूशन, म्हणजेच काय, आपलं वर्कपीसची मुवमेंट अगेन्स्ट तुमच्या पूर्ण कटरची रिव्होल्यूशन, याच्यामधलं जे रिलेशन आहे यालाच काय म्हणतो फीड पर कटर रिव्होल्यूशन. फीड पर कटर रिव्होल्यूशन म्हणजेच काय, इट इज द डिस्टन्स द वर्क मूव्स इन MM पर रिव्होल्यूशन ऑफ द कटर. ओके, आणि लास्ट आहे फीड पर मिनिट, म्हणजेच काय असणार आहे, इट इज द डिस्टन्स वर्क मूव्स इन MM पर मिनिट. ओके, एका मिनिटमध्ये तुमचं वर्क किती मूव्ह झालेलं आहे हे म्हणजेच काय असणार आहे, फीड पर मिनिट. ओके, तर मिलिंगमध्ये आपल्याला 3 पद्धतीने फीड देता येतो. फीड पर टूथ असेल, फीड पर कटर रिव्होल्यूशन असेल किंवा फीड पर मिनिट असेल. आणि फायनली डेप्थ ऑफ कट. ओके, डेप्थ ऑफ कट म्हणजेच काय, आपलं थिकनेस असतो, म्हणजे कटरच्या एका रिव्होल्यूशनमध्ये किती थिकनेस आपण मटेरियल रिमूव्ह करणार म्हणजेच काय, डेप्थ ऑफ कट. द डेप्थ ऑफ कट इन मिलिंग इज द थिकनेस ऑफ द मटेरियल रिमूव्ड इन वन पास. ओके, परत एकदा मी रिपीट करतोय बघा, द डेप्थ ऑफ कट इन मिलिंग इज द थिकनेस ऑफ मटेरियल रिमूव्ड इन वन पास ऑफ द वर्क अंडर द कटर. ओके, म्हणजे आपण पर्टिक्युलरली किती कट लावलेला आहे, 0.5 MM असेल किंवा 1 MM. ओके, तर याला म्हणायचं थिकनेस ऑफ मटेरियल रिमूव्ड इन वन पास, म्हणजेच काय असतो आपलं डेप्थ ऑफ कट. ओके, तर हे 3 पॅरामीटर्स आहेत जे मिलिंगमध्ये यूज केले जातात. कुठले कुठले आहेत बघा, कटिंग स्पीड, फीड अँड डेप्थ ऑफ कट. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण मिलिंगमध्ये, डिवायडिंग हेड. ओके, डिवायडिंग हेड म्हणजे काय बघूया. ते डिवायडिंग हेड बघण्याच्या आधी आपल्याला इंडेक्सिंग म्हणजे काय आधी हे बघावं लागेल.
So indexing means the indexing is the process of dividing the periphery of workpiece into any number of equal parts. ओके म्हणजे इंडेक्सिंग म्हणजेच काय, डिवायडिंग दी पेरिफेरी इंटू इक्वल नंबर ऑफ पार्ट्स. ओके म्हणजे समजा आपल्याला एक गिअर तयार करायचा आहे मिलिंगवरती. ओके आणि जर गिअर ब्लँक असेल पूर्ण राऊंड, तर आपलं गिअर समजा की 20 टीथ आपल्याला त्याच्यावरती फॉर्म करायचे आहेत. म्हणजेच काय झालं, तो जो पूर्ण गिअर ब्लँक आहे हे आपल्याला 20 इक्वल पार्ट्समध्ये आपल्याला डिवाइड करायला लागणार. राईट, बरोबर आहे. ओके so for example in cutting spur gear, equal spacing of teeth on the gear blank is performed by indexing. Suppose it is desired to be cut 20 teeth on gear, then it is necessary to divide the periphery of gear blank in 20 equal parts. Okay, म्हणजे समजा आपल्याला गिअर ब्लँक तयार करायचा आहे, गिअर स्पर गिअर, ज्याच्यावरती आपल्याला 20 टीथ फॉर्म करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय गरज आहे की तो पूर्ण जो गिअर ब्लँक आहे तो 20 इक्वल डिव्हिजनमध्ये आपल्याला काय करायला लागणार, तो डिवाइड करायला लागणार. त्याशिवाय आपल्याला इक्वल स्पेसिंग मिळेल का टीथमधलं, नाही. त्यामुळे तो पूर्ण गिअर ब्लँक आपल्याला 20 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायला लागणार. आणि हे डिवाइड करण्याचंच काम म्हणजे काय असतं, इंडेक्सिंग. ओके, this means after one teeth has been cut, it is necessary to rotate the work through 1/20 of revolution or 80 degree for cutting next teeth and so on. म्हणजेच काय, तर समजा आपल्याला 20 टीथ आपल्याला फॉर्म करायचे आहेत गिअर ब्लँकवर, किंवा 20 टीथचं आपल्याला काय करायचं आहे, एक गिअर स्पर गिअर तयार करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला पूर्ण गिअर ब्लँक कसा आहे की इक्वल पार्ट्समध्ये, म्हणजे साधारण 360/20 म्हणजेच काय 18 डिग्रीमध्ये तो आपल्याला काय करणार, इक्वल स्पेसिंगवर आपल्याला एक प्रत्येक टीथ फॉर्म करायला लागणार. आणि इक्वल स्पेसिंग करायचं काम म्हणजेच काय असतं, इंडेक्सिंग. ओके, the indexing is done by special attachment known as dividing head or index head. ओके, आणि हेच इंडेक्सिंग करण्यासाठी आपल्याला एक स्पेशल अटॅचमेंट लागते, त्यालाच काय म्हणतो आपण, डिवायडिंग हेड किंवा इंडेक्स हेड. ओके, a dividing head is a device that is mounted as an attachment on the table of milling machine. It is used to turn or rotate workpiece in equal angles after an operation is performed, so that same operation is performed at specific interval. म्हणजेच काय डिवायडिंग हे म्हणजेच काय बघा, हे असं डिव्हाइस आहे जे एक अटॅचमेंट म्हणून तुमच्या मिलिंग मशीनवरती आपण काय करतो, प्लेस केलेलं असतं. ओके, ॲज अन अटॅचमेंट. आणि हे कशासाठी यूज केलं जातं, टू टर्न और रोटेट वर्कपीस इंटू इक्वल अँगल्स. आणि कशासाठी यूज केलं जातं हे डिवायडिंग हेड, तर आपल्याला हे वर्कपीस रोटेट करण्यासाठी. कशासाठी गरजेचं हे, तर हे इक्वल अँगल्समध्ये आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. ओके, यालाच काय म्हणतो आपण, डिवायडिंग हेड. Common operations that involve the use of dividing head or indexing heads are cutting flutes on drills, cutting tooth spaces on gear blank, producing head of a bolt, etc. ओके, तर हे डिवायडिंग हेड मिलिंग मशीन साधारण कोणत्या प्रोडक्शनसाठी यूज केलं जातं, मग तुमचे ते कटिंग फ्लूट्स असतील ड्रिलवरचे, किंवा मोस्ट कॉमनली गेअर ब्लँक तयार करण्यासाठी आपण हे काय करतो, डिवायडिंग हेड यूज केलं जातं मिलिंग मशीनमध्ये. ओके, डिवायडिंग हेड काय आहे, एक अटॅचमेंट आहे. आणि कशासाठी यूज करतो, पर्टिक्युलरली गेअर ब्लँक तयार करण्यासाठी. ओके, त्यानंतर डिवायडिंग हेडचे टाईप्स बघा. दी डिवायडिंग हेड इज ऑफ 3 टाईप्स. फर्स्ट आहे प्लेन और सिम्पल डिवायडिंग हेड, सेकंड आहे युनिव्हर्सल डिवायडिंग हेड, आणि थर्ड आहे ऑप्टिकल डिवायडिंग हेड. यातलं जनरली जे यूज केलं जातं ते सेकंड आहे. ओके, युनिव्हर्सल डिवायडिंग हेड. त्याची डायग्राम आपण बघू शकता. का आहे, त्याच्यामध्ये एक इंडेक्स प्लेट आहे, इंडेक्स क्रँक आहे, लाईव्ह सेंटर आहे आणि स्वेलिंग ब्लॉक आहे. आता इंडेक्स प्लेसला काय असतात, होल्स असतात. आणि ज्यावेळी आपल्याला नेक्स्ट ऑपरेशन करायचं असतं, तर ते पर्टिक्युलरली तुमचा क्रँक रोटेट करून नेक्स्ट होलमध्ये काय केलं जातं, प्लेस केला जातो. हे आधीच कॅल्क्युलेट केले जातात अँगल्स, आणि हे अँगल पर्टिक्युलर अँगल थ्रू ते काय केलं ते इंडेक्स प्लेस पर ऑपरेशन रोटेट केली जाते. ओके, आता इंडेक्स प्लेट म्हणजे काय बघा, जे आपण इथे इंडेक्स प्लेट दिसते आपल्याला डिवायडिंग हेडमध्ये, ते इंडेक्स प्लेट म्हणजे काय बघूया. अँड इंडेक्स प्लेट इज अ स्टील प्लेट circular in shape and has small width. The plates have concentric circles of holes with different numbers as shown in the figure. The plate is mounted on universal dividing head. Okay,
आपल्याला युनिव्हर्सल डिवायडिंग मध्ये इथे इंडेक्स प्लेट ही सर्क्युलर जी आहे ती दिसते. त्याच्यामध्ये काय होल्स आहेत, ओके, स्मॉल होल्स आहेत, आणि ती थिकनेस पण कशा आहेत, स्मॉल विड्थ आहे त्याची थिकनेस. 3 different set of plates are generally available. They carry holes in it as described below. प्लेट नंबर 1, त्याच्यामध्ये नंबर ऑफ होल्स कशा असू शकतात बघा, 15, 16, 17, 18, 19, 20. किंवा सेकंड सेट आहे 21, 23, 27, 29, 31, 33. आणि थर्ड नंबर ऑफ प्लेट जे आहे त्याच्यावरती कसे होल्स असतात, 37, 39, 41, 43, 47 आणि 49. ओके, तर ह्या काय स्टँडर्ड्स आहेत. दीज आर दी स्टँडर्ड इंडेक्सिंग प्लेट्स फॉलोड बाय ऑल मशीन मॅन्युफॅक्चरर्स. ओके, तर ह्या ज्या पर्टिक्युलरली इंडेक्स प्लेट आपल्याला दिसते, तर हे जे पर्टिक्युलर स्टँडर्ड्स हे ठरलेले आहेत मशीन टूल मॅन्युफॅक्चररकडून, आणि त्या पद्धतीनेच ती प्लेट काय अवेलेबल असते फॉर युनिव्हर्सल डिवायडिंग हेड. इथं आपल्याला इंडेक्स प्लेट दिसते बघा, ह्याच्यामध्ये स्मॉल होल्स दिसतात बघा, आणि हे प्लेटची थिकनेस देखील कमी असते. ओके, इंडेक्स प्लेट आहे, सेक्टर आर्म आहे, आणि हा प्लंजर आहे. ओके, प्लंजर मागे खिचून काय झालं तर तुमचं सेक्टर आर्म सहित काय केलं तर हे प्लंजर रोटेट केलं जातं, आणि ते एका ऑपरेशन नंतर पुढच्या होल्समध्ये काय केलं तर प्लेस केला जातो, म्हणजेच एक पर्टिक्युलर अँगलमध्ये, जेणेकरून आपल्याला एक ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर पुढच्या ऑपरेशन जाण्यासाठी तोच अँगल काय होतो, रिपीट होतो. ओके, फॉर सेम ऑपरेशन. आणि फायनली इंडेक्सिंग मेथड्स, आपण जर गिअर ब्लँक तयार करायला घेतला तर इंडेक्सिंगच्या मेथड्स बघा कुठल्या कुठल्या आहेत. देर आर व्हेरियस मेथड्स ऑफ इंडेक्सिंग. द टाईप ऑफ मेथड यूज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ डिव्हिजन्स रिक्वायर्ड अँड टाईप ऑफ डिवायडिंग हेड यूज्ड. ओके, तर हे इंडेक्सिंग मेथड्स कशावरती डिपेंड आहेत की आपल्याला किती नंबर ऑफ डिव्हिजन्स रिक्वायर आहेत, किंवा किती आपल्याला टीज फॉर्म करायचे गिअर ब्लँकवरती, ओके, किंवा आपण डिवायडिंग हेडचा टाईप कुठला यूज करतो ह्याच्यावरती इंडेक्सिंग मेथड काय केलं ते डिपेंड असते. द डिफरंट मेथड्स ऑफ इंडेक्सिंग आर, फर्स्ट आहे डायरेक्ट ऑर रॅपिड इंडेक्सिंग. आता डायरेक्ट इंडेक्सिंग म्हणजे काय असतं बघा, इट इज द सिम्पलेस्ट मेथड ऑफ इंडेक्सिंग अँड यूज्ड ओनली ऑन वर्कपीस दॅट रिक्वायर स्मॉल नंबर ऑफ डिव्हिजन्स सच ॲज स्क्वेअर ऑर हेक्झागोनल नट्स. म्हणजे डायरेक्ट किंवा रॅपिड इंडेक्सिंग इथं तुमच्या जिथं स्मॉल नंबर ऑफ डिव्हिजन्स रिक्वायर्ड असतात, जसं की तुमचं स्क्वेअर असेल, हेक्झागोनल नट्स असतील, ह्या ठिकाणी डायरेक्ट इंडेक्सिंग काय केलं जातं, मेथड यूज केली जाते. सेकंड आहे प्लेन ऑर सिम्पल इंडेक्सिंग. आता प्लेन किंवा सिम्पल इंडेक्सिंग कधी यूज केलं जातं, वेन इट इज रिक्वायर्ड टू डिवाइड अ सर्कल इंटू मोर नंबर ऑफ पार्ट्स. ओके, म्हणजे डायरेक्टपेक्षा आपल्याला ज्यावेळी जास्त नंबर ऑफ पार्ट्समध्ये सर्कल डिवाइड करायचं असतं त्या ठिकाणी हे प्लेन किंवा सिम्पल इंडेक्सिंग यूज केलं जातं. ओके, द नेक्स्ट कंपाऊंड इंडेक्सिंग. आता कंपाऊंड इंडेक्सिंग कधी यूज केलं तर ज्यावेळी आपल्याला डायरेक्ट किंवा सिम्पल इंडेक्सिंग पेक्षा वेगळी काय म्हणजे मोर नंबर ऑफ डिव्हिजन्स रिक्वायर्ड असतात त्या ठिकाणी कंपाऊंड इंडेक्सिंग यूज केलं जातं. इट इज यूज टू ऑप्टेन सच नंबर ऑफ डिव्हिजन्स दॅट आर बियॉन्ड दी रेंज ऑफ प्लेन इंडेक्सिंग सिस्टीम. ओके, तर याच्यामध्ये परत आणखी तुमच्या मोमेंट्स असतात इंडेक्स क्रँकच्या, त्याच्यामुळे त्याला कंपाऊंड इंडेक्सिंग म्हटलेलं आहे. ओके, त्या 2 स्टेपमध्ये आपल्याला काय असतात, त्या मोमेंट्स असतात इंडेक्स क्रँकच्या. फोर्थ आहे डिफरन्शियल इंडेक्सिंग. आता डिफरन्शियल इंडेक्सिंग म्हणजे काय बघा, आता डिफरन्शियल इंडेक्सिंग कसं असतं, सेम असतं ॲज कंपाऊंड इंडेक्सिंग, बट द डिफरन्स इज दॅट द इंडेक्स प्लेट इज रोटेटेड बाय गेअरिंग. ओके, आता याच्यामध्ये काय असतं, आपले गेअर ट्रेन थोडक्यात यूज केलेले असते, त्यामुळे त्याला डिफरन्शियल इंडेक्सिंग असं म्हणतात. ओके, आणि फायनली अँग्युलर इंडेक्सिंग. तर अँग्युलर इंडेक्सिंग म्हणजे काय, it is the method of indexing in which spindle is rotated through a definite angle by turning the crank. म्हणजेच काय आहे अँग्युलर इंडेक्सिंग. आणखी याच्यामध्ये इन अदर वर्ड सांगायचं झालं तर दी वर्क मस्ट इंडेक्सेड थ्रू अँड अँगल रॅदर दॅन अ सर्टन नंबर ऑफ डिव्हिजन्स. म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण कसं करतो, वर्क कसं इंडेक्स करतो, थ्रू अँड अँगल, ओके, रादर दॅन सर्टन नंबर ऑफ डिव्हिजन्स, यालाच काय म्हणतात अँग्युलर इंडेक्सिंग. ओके, तर हे इंडेक्सिंगच्या मेथड्स आहेत. सो दिस इज ऑल अबाउट मिलिंग मशीन्स अँड मिलिंग प्रोसेसेस. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक यू.